हाय गाईज, नमस्कार. हाय, हॅलो सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईफ ऑफ ली. आणि हा न्यू व्लॉग मी घेऊन आले आहे. सो हा व्लॉग आहे माझ्या बड्डेनंतरचा आणि मला भरपूर गिफ्ट्स आले आहेत. तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असेल की त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की एक बॅग भरून मला गिफ्ट्स आलेले आहेत. सो मला असं वाटलं की मी अनबॉक्सिंग करू माझ्या गिफ्ट्सचं. तर ते गिफ्ट्स आता मी तुमच्यासमोर दाखवत आहे की नक्की काय काय मला गिफ्ट्स आलेले आहेत. एवढं पण काही एक्सपेन्सिव्ह किंवा असं हे नाही आहे, पण गिफ्ट्स असतात कारण ते प्रेमाने दिलेले असतात. सो मी ते ॲक्सेप्ट केलेत आणि मी आज तुमच्यासमोर ते रिव्हील करणार आहे की मला काय काय बड्डे गिफ्ट्स रिसीव्ह झालेत. सो लेट्स गो, बघूया आपण की मला काय काय गिफ्ट्स आलेत. सो येस, व्हिडिओ चालू करूया आपण. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बड्डे असला की चॉकलेट्स इज मस्ट. म्हणजे कुठल्याही फ्रेंडकडून किंवा फॅमिली मेंबरकडून चॉकलेट हे फर्स्ट असतंच. म्हणजे कोणाचाही बड्डे असू दे, आपण त्याला चॉकलेट गिफ्ट करतो. तर मलाही असेच काही सिल्क डेअरी मिल्क चॉकलेट्स आलेले आहेत. तर मी ते तुम्हाला दाखवते, जस्ट वेट. सो येस, हे असे चॉकलेट्स आलेले आहेत मला भरपूर. आणि हे असे अजून आहेत फ्रीजमध्ये. हे मी सिलेक्टिव्ह दाखवते आहे तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता अशी चॉकलेट्स आलेत. सो हे चॉकलेट आहेत, सिल्कचं आहे, फ्रूट अँड नट. हे माझा एक मित्र आहे, मी त्यांचं नाव घेईन की रणजित, यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. सो थँक्यू रणजित, हे चॉकलेट दिल्याबद्दल, माझं बड्डे गिफ्ट. आणि त्यानंतर सेम फ्रूट अँड नट. कारण सगळ्यांना माहिती आहे की मला फ्रूट अँड नट ही डेअरी मिल्क सिल्कमधलं जे सिलेक्टिव्ह असतं, डेअरी मिल्कमध्ये भरपूर प्रकार आहेत, पण फ्रूट अँड नट हे माझं पर्सनली फेवरेट आहे आणि ते माझ्या बहुतेक फ्रेंड्सना माहीत आहे. त्यामुळे हे पण अगेन फ्रूट अँड नट. सो हे मला माझ्या कलिगने दिलेले आहेत. रणजित पण माझे कलिगच आहेत. सो हे पण त्याने दिलेलं आहे. सो त्याचं नाव आहे इम्रान, तो माझ्यासोबत काम करतो. सो त्याने हे मला असे 2 डेअरी मिल्क्स दिलेले आहेत. सो येस, नेक्स्ट वन, ही दिस वन डेअरी मिल्क अगेन. आणि ही डेअरी मिल्क दिलेली आहे हरीशने दिलेली आहे डेअरी मिल्क. सो थँक्यू हरीश. आणि मी मगाशी म्हटलं नाही, थँक्यू इम्रान अगेन की मला गिफ्ट दिल्याबद्दल. सो ही एक डेअरी मिल्क आहे हरीश यांच्याकडून. हरीशही माझे कलिग आहेत, त्यांनी मला ही डेअरी मिल्क गिफ्ट केलेली आहे, बड्डे गिफ्ट. सो थँक्यू हरीश. माझ्या ब्लॉग थ्रू मी थँक्यू म्हणते सगळ्यांना. सो येस, आपण नंतर एका गोष्टीकडे जाऊया, म्हणजे यापुढे आपण जाणार आहोत. तर ती दुसरी गोष्ट आहे पेट. सो हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण हे तुम्हाला नाव आता दिसत नसेल. हे आहेत लाडू, डायट लाडू आहेत कानिटकरांचे. कानिटकर तुम्हाला माहीत असतील, लाडवांसाठी भरपूर स्पेशल आहेत. सो हे लाडू मला दिलेले आहेत माझ्या फेवरेट आणि स्पेशल पर्सनने, ते म्हणजे माझे डॅड. त्यांनी मला हे गिफ्ट दिलं आहे. सो मी बेसिकली असं डायट वगैरे काही फॉलो करत नाही, पण जस्ट छोटं मोठं असं काही ना काय माझं चालू असतं. आज हे खाऊया ते खाऊया, असं जंक वगैरे सगळं बंद आहे सध्या. सो त्यासाठी त्यांनी बड्डे गिफ्ट म्हणून माझं डायट पुढे चालू राहावं आणि स्नॅक्ससाठी म्हणून हे लाडू दिलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. सो हे असे लाडू आहेत, यामध्ये मिक्स आहे खरं तर. सो हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे लाडू. खरं तर हा वरचा लाडू बघाल तर हा डिंकाचा लाडू आहे. ह्याचा पण एक दुसरा बॉक्स आहे. असे 2 बॉक्स त्यांनी मला गिफ्ट केलेत. सो हा आहे डिंकाचा लाडू, माय फेवरेट. आणि हा आहे माझा स्पेशल डायट लाडू. आणि ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ डेट्स आणि जॅगरी वापरून आणि ओट्स, स्पेशली ओट्स वापरून केलेले हे लाडू आहेत. सो डायट बेस हे त्यांनी मला गिफ्ट. सो थँक्यू सो मच डॅड की हे असं गिफ्ट मला दिल्याबद्दल आणि माझं डायट पुढे चालू राहावं यासाठी.
थोडीफार हेल्प. सो येस, हा एक आहे. आणि अजून एक आहे, हा व्हिडिओ मी माझ्या बड्डे नंतर बनवते. तर हे डिंकाचा लाडू, त्यात 2 आहेत आणि हा एक असा बॉक्स होता आणि ऑलमोस्ट 3 मी खाल्लेले आहेत. सो हा असं डिंकाचं लाडूचं आहे. सो हेल्दी बेस असं त्यांनी थोडंफार गिफ्ट मला दिलेलं आहे. सो तुम्ही बघितलं असेल. सो हे बेसिकली खाण्याचे पदार्थ आणि अजून 2-3 चॉकलेट्स होते, पण ते मी तिकडेच खाऊन टाकले. त्यामुळे ते मला दाखवणार नाही. हे जस्ट सिलेक्टिव्ह आहेत आणि खूप माझ्या जवळची माणसं आहेत ही सगळी. सो त्यांचं मी ह्या व्हिडिओतर्फे थँक्यू बोलण्यासाठी एक व्हिडिओ करते. तर म्हणून मी हे चॉकलेट्स ठेवलेत जपून. सो येस, पुढे जाऊया आपण. सो येस, अशी ही जी बॅग तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितली असेल, की जे मी बॅग भरून तुम्हाला गिफ्ट्स दाखवले. सो हे सगळे गिफ्ट्स मी याच बॅगेत भरले होते आणि ही ती बॅग. सो ही बॅग तुम्ही बघू शकता. सो ही बॅगही मला गिफ्टमध्ये आलेली आहे. सो ही अशी बॅग आहे. सो येस, आणि अगेन इट्स माय फेवरेट कलर, स्काय ब्ल्यू अँड ग्रीन. सो ही बॅगही मला गिफ्ट आलेली आहे. सो थँक्यू सो मच या बॅगेसाठी. यात माझं भरपूर काही सामान राहील. सो येस, थँक्यू. आणि अजून एक महत्त्वाचं आणि स्पेशल गिफ्ट असं, की जे मला माझ्या काकूने दिलेलं आहे ते म्हणजे इट्स मनी. म्हणजे मनी दिलेत म्हणून फेवरेट असं काही नाही, पण ती थोडं आमच्यापासून लांब राहते, म्हणजे थोडं डिस्टन्स आहे आमच्या इकडून. सो ती येऊ नाही शकली माझ्या बड्डेला. सो तिने मला जीपे करून काही अमाऊंट पाठवली. सो तिला पण थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच काकू, की तुम्हाला बड्डे गिफ्ट दिल्याबद्दल. सो येस, पुढे जाऊया आपण. आणि हे असं आलंय शायनिंग दिवा फॅशनकडून, जे दिलेलं आहे मला, कडून नाही. सो येस, हे असं आहे. ट्रायबल समथिंग असं काहीतरी म्हणतात त्याला. आय डोंट नो एक्झॅक्टली वॉट, काय म्हणतात ते. तिबेटियन नेकलेस असं म्हणतात त्याला. आणि हा असा नेकलेस आलेला आहे. आता हा मी ओपन केला आहे, कारण आय कांट, ते मी वाचलेलं तिबेटियन. मला हे पर्सनली असं मोठे मोठे गळ्यातले आणि भरपूर आवडतं. सो असा हा आलेला आहे तिबेटियन नेकलेस. सो असा वेअर नाही करत, मी दाखवते तुम्हाला फक्त की मला कसा दिसेल नक्की. सो हा एक आहे. आणि त्याच्याच बरोबर इयरिंग्स पण आहेत त्याच पॅकेजमध्ये. सो ते मी तुम्हाला दाखवते. सो हे असे इयरिंग्स आलेले आहे, ते बघू शकता तुम्ही. असे त्याच नेकलेसवर छान दिसतील. हो, मी वेअर करेन. हे फेस्टिव्ह सीझन आहे, आता खूप छान वाटेल. सो हे कसं आहे ओपन केलेलं. त्यानंतर हे असं पॅकेजमध्ये आलेलं आहे ॲमेझॉन. सो बहुतेक जणांनी असं आहे ना, की त्यांना ॲड्रेस माहीत आहे, तर त्यांनी डायरेक्ट ॲमेझॉन थ्रू पाठवलं. असं हे आपण आता खोलते ॲमेझॉन, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ थोडा लेंदी होईल, बट इट्स ओके. सो येस, हो. सो एक बॅसलेट आहे, तुम्ही बघू शकता. असं बॅसलेट आलेलं आहे. मी ओपन करते. आय जस्ट लव. बॅसलेट आहे का अँकलेट आहे, आय डोंट नो. जस्ट वेट, बघते मी. ओ, इट्स अँकलेट आहे हा. वाव. बिकॉज मी आत्ता पण पायात घातला आहे. तुम्हाला दाखवता नाही येईल, मी तुम्हाला नंतर दाखवेन कधी. सो हे असं अँकलेट आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि मला अँकलेट्स भरपूर आवडतात, आणि ते असे सिंगलवाले जे ब्लॅक किंवा मल्टी कलर मनीजमध्ये बनलेले असतात, ते मला भरपूर आवडतात. सो असं अँकलेट आहे. सो येस, ब्लॅक. सो हे एक आलेलं आहे. त्यानंतर अजून एक आहे, हे पण ॲमेझॉनवरून आलेलं आहे डायरेक्ट. हे असं बघू शकता, असं पॅक आहे. मी ओपन नाही केलेलं. मी म्हटलं की
तुमच्या समोर रिव्हील करेन मी हे, आणि ते मी ओपन करते आता. सो येस, जस्ट वेट. सो येस, हे बघू शकता, असं ओपन केलेलं आहे मी. आणि वाव, यामध्ये 2 आहेत खरं तर. वाव, हेअर बोनेट आहे आणि माझे कर्ली हेअर असल्यामुळे थँक्यू सो मच. सो येस, हेअर बोनेट आहे हे. मी दाखवते तुम्हाला ओपन करून. जस्ट वेट. सो येस, हा आहे पिलो कवर. म्हणजे पिलो कवर एक आहे आणि एक बोनेट असेल. सो येस, हा आहे बोनेट, तुम्ही बघू शकता. सो हा सॅटिनचा आहे पूर्ण, आणि माझे कर्ली हेअर असल्यामुळे तो छान त्याला बसून जाईल. येस, थँक्यू. जी नेसेसरी गोष्टी आहेत या सगळ्या, ज्या मला नीडमध्ये आहेत सध्या. आणि ऑब्विसली माय फेवरेट स्क्रंचीज. सो येस, आपण वेअर करूया. सो हा असा स्क्रंची आहे हेअर टाय करण्यासाठी. सो अजून एक आहे, त्यामध्ये 2 गिफ्ट्स आहेत एक्झॅक्टली. सो हे पण अगेन फॅशन रिलेटेड काहीतरी, म्हणजे तेच नेकलेस किंवा असं काहीतरी असेल. सो येस, सेम गेस, नेकलेसच आहे. नेकलेस और ब्रेसलेट समथिंग, जस्ट वेट, ते पण करून बघूया. हे असं आहे पॅक. सो किती एक्साइटमेंट आहे मला, तुम्ही बघू शकता. सो येस, अगेन इट्स ब्रेसलेट. आय थिंक इट्स ब्रेसलेट. हे तुम्ही कमी जास्त करू शकता. सो येस, असं असं कमी जास्त करून तुम्ही असं वेअर करू शकता. सो येस, ब्रेसलेट आहे हे, असं आलेलं आहे. सो येस, अगेन थँक्यू सो मच फॉर ऑल माय फ्रेंड्स. सो वेट, आता आपण दुसरं अनबॉक्सिंग करू. सो येस, हे पण हे असं पॅक आलेलं आहे. आपण बघूया काय यामध्ये. मी ओपन करते. वाव, कलरच एवढा व्हायब्रंट आहे ना. हा एक टी शर्ट आहे, तुम्ही बघू शकता. हा असा ओव्हर थिंकिंग असं काहीतरी लिहिलेलं आहे यावर टी शर्ट. सो येस, ओव्हर साईज टी शर्ट आहे हा. आणि कलर तुम्ही बघू शकता किती व्हायब्रंट आहे हा कलर. सो आय जस्ट लव्ह रॉयल ब्लू. सो येस, हा पण मी वेअर करेनच लवकर, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. सो येस, पुढचा बघूया आपण आता. सो येस, अगेन ॲमेझॉन. आणि हे ॲमेझॉनवरून असं पार्सल आलं आहे, ते पण आपण खोलूया काय हे बघूया त्यात. सो येस, असा बॉक्स ओपन केला आहे मी, पण या बॉक्समध्येच बॉक्स आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं, ते गिफ्ट देताना असं करतात ना, बॉक्समध्ये बॉक्स असं स्मॉल स्मॉल, पण असं कदाचित नसेल. सो बघूया आपण. ह्या बॉक्समध्ये बॉक्स आहे, हा बॉक्स अनबॉक्सिंग करूया. येस, वेट. सो हा असा बॉक्स आहे, छोटा छोटा बॉक्स. सो लेट्स गो. सो येस, हा बॉक्स आपण आता ओपन करू. आय डोंट नो वाय, बट पंखा चालू आहे तरी मला खूप गरम होतं आहे. सो येस, अरे यार, सो माझ्यासोबत तसाच प्रँक वगैरे तर नाही आहे ना. आय डोंट नो वाय, बट हे बघा, तुम्ही बघू शकता, तो बॉक्स मी ओपन केला आणि हा आहे थर्माकॉल. सो येस, ओ माय गॉड, कप, माय फेवरेट कप. कप्स मला एवढे आवडतात ना, माय गॉड. तुम्ही बघू शकता.
आणि आता तुम्ही म्हणाल की कप्समध्ये एवढं काय, पण माझ्याकडे ऑलरेडी भरपूर कलेक्शन आहेत कप्सचे. कप्स, बॅग्स, सनग्लासेस आय जस्ट लव्ह. सो भरपूर असं कलेक्शन आहे, ते मी नंतर कधी व्हिडिओमध्ये दाखवेन. बट येस, कप. सो मी काढते कप बघू. ओ वाव, जस्ट लव्ह, जस्ट लव्ह, जस्ट लव्ह. सी. आणि माझी रोजची ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी या कपमधून असणार आहे आता. जस्ट सी, हे असं लायनिंग तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो, बट ते व्हिडिओमध्ये थोडंफार ब्लर दिसत आहे, पण एक्झॅक्टली बघताना तो कप एवढा व्हायब्रंट आहे आणि कूल आहे ना, जस्ट लव इट. सो येस, थँक्यू 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 थँक्यू. सो चला पुढचं गिफ्ट बघूया. सो एक असं आलेलं आहे, हे मला फॅमिलीमधून आलं आहे जस्ट, तुम्ही बघू शकता. असं काही हे नाही, हे ॲज अ बेडशीट टाईप किंवा असं काहीतरी आहे. मी ओपन नाही करत आहे, तुम्हाला कदाचित माहीतही असेल. ओपन करून ते असं मोठं आणि स्प्रेड होईल आणि व्हिडिओ आपला उगाचच लांब होईल. सो येस, ही अशी बेडशीट आहे. बट असं नाही की हे पण मला आवडलं नाही आहे. येस, थँक्यू यासाठी. पण हे असं बेडशीट किंवा जस्ट असा एक कपडा असतो टिपॉयवर वगैरे टाकण्यासाठी, त्या टाईपचं काहीतरी आहे. सो येस, थँक्यू फॉर दिस. येस, आता नेक्स्ट वन लगेचच. सो हे अगेन हे मला दिसतं आहे, कारण हे थोडंफार ट्रान्सफर आहे, फ्लिपकार्टमधून आलं. हे तुम्हालाही दिसत असेल. सी, तुम्ही ओळखलंच असेल की काय आहे आतमध्ये. सो ही आहे जीन्स. येस, ब्ल्यू जीन्स आहे आय थिंक. सो येस, तरी पण मी ओपन करते, दाखवते तुम्हाला. सो वेट. सो येस, अगेन राईट, मी त्याच्यावरचं हे काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जीन्स आहे, एक ब्ल्यू जीन्स. आता हे मी ओपन नाही करत आहे, बट कळलंच असेल तुम्हाला की ही ब्ल्यू जीन्स आहे. सो येस, अशी एक जीन्स आलेली आहे मला गिफ्टमध्ये. सो येस, आणि अजून एक गिफ्ट आहे, ते खरं तर आमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेलं आहे. ते मी आता आणत नाही आहे, कारण ते एका जागी सेट केलेलं आहे. ते मी एक तुम्हाला व्हिडिओ टाकेन मी पुढे. ते मला गिफ्ट दिलेलं आहे राकेश. राकेश म्हणजे माझे कलीग आहेत अगेन. सो त्यांनी मला एक सुंदर जाडे प्लांट गिफ्ट केलेलं आहे, आणि ते प्लांट एवढं सुंदर आहे की ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. सो थँक्यू सो मच राकेश फॉर दिस ब्युटिफुल प्लांट यू गिफ्ट मी. सो येस, हे सगळे झाले सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी आणि फॅमिली मेंबर्सनी दिलेले गिफ्ट्स. सो आत्ता आहे की मी सेल्फ गिफ्ट केलं आहे काही स्वतःला. सो सेल्फ गिफ्ट असं की तुम्हाला माहीतच असेल, झुडिओचा ब्लॉग लाईव्ह केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. सो तिकडनं मी काही शॉपिंग केलं आहे, त्याचा वेगळा ब्लॉग मी करेनच की एक्झॅक्टली मी काय काय घेतलेलं आहे तिकडून आणि काय काय कपडे घेतलेले आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी. पण हे जस्ट मी दाखवते आहे, ते जस्ट बघू शकता तुम्ही. हे असं मी सेल्फ गिफ्ट केलं आहे स्वतःला. तर आता फेस्टिव्ह सीझन येतो आहे आणि भरपूर कपडे आणि असं काही असतं. सो येस, जीन्स आहे आणि एक्झॅक्टली बाकी टी शर्ट्स अँड ऑल हे मी नंतर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये, कारण हे ओपन केलं आणि दाखवलं तर खूप लाँग व्हिडिओ होईल. सो ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. सो हे असं मी सेल्फ गिफ्ट केलेलं आहे स्वतःला. आणि अजून एक सर्वात मोठी सेल्फ गिफ्टिंग गोष्ट म्हणजे मी गोल्ड बाय केलेलं आहे स्वतःसाठी या बड्डे निमित्ताने, आणि ते मी तुम्हाला दाखवते. सो सेल्फ गिफ्ट केलेलं आहे. सो हे असं. आणि आता यात तुम्ही काय गेस कराल, हे तुम्हाला वाटेल की इयरिंग आहेत किंवा काय दुसरं, बट येस, बघूया आपण. सो मी ओपन करते. सो येस, सो सेल्फ गिफ्टचा हॅपीनेस इट्स डिफरंट. सो या, टाडांटा, हे बघ, हे असं मी स्वतःला सेल्फ गिफ्ट केलेलं आहे. एकदम जवळून कॅमेरातून तुम्हाला डिझाईन नाही कळणार एक्झॅक्टली,
बट येस, मी गोल्ड रिंग सेल्फ गिफ्ट केलेली आहे या बड्डेला स्वतःला. सो येस, ही अशी रिंग आहे, तुम्ही बघू शकता. सो येस, मी तुम्हाला घालून दाखवते एक्झॅक्टली ती कशी दिसते. मला रिंग फिंगरमध्ये थोडी लूज होते, म्हणजे इट्स ओके, बट येस, सी दिस, या. आणि जस्ट 4 फिंगरमध्ये इट्स व्हेरी फिट, सी दिस. सो मी 4 फिंगरमध्येच वेअर करते आता तिला. बट सी, कारण आता तुम्ही म्हणाल की रिंग फिंगरमध्ये घालायची होती तर साईज एवढी लूज का आहे. बट या डिझाईन, आय जस्ट लव दिस डिझाईन, कारण मला डायमंड अँड ऑल आवडतात, पण एवढे नाही की गोल्ड ची जी शाईन असते आणि जे हातावर आपल्या गोल्ड दिसतं ते डिफरंट लेवल असतं. सो म्हणून मी ही गोल्ड रिंग चूज केली. जस्ट डिझाईन आहे त्याच्यावरती आणि ती खूप छान दिसते. लाईट वेट आहे, डेली वेअर मी यूज करू शकते. सो त्यानुसार मी ती सिलेक्ट केलेली होती. सो येस, अशी ही रिंग आहे. सो येस, असे सगळे गिफ्ट्स होते जे मला आलेले, मी सेल्फ गिफ्ट केलेले. आणि सगळेच गिफ्ट खूप छान होते, खूप छान. आणि सगळ्यांना, म्हणजे माझ्या सर्व फ्रेंड्सना आणि ज्यांनी ज्यांनी मला हे गिफ्ट्स दिले माझ्या बड्डेनिमित्त, किंवा असं नाही की ज्यांनी मला बड्डे गिफ्ट दिले नाही त्यांचे मी आभार नाही मानत आहे, पण ज्यांनी ज्यांनी मला गुड विशेष दिलेले आहेत आणि वेलबिईंगसाठी मला विशेष दिलेले आहेत. सो त्या सर्वांना थँक्यू सो मच. सो येस, असा होता हा व्लॉग आजचा. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल असं मी समजते, की अनबॉक्सिंग होता, सगळा व्लॉग हा अनबॉक्सिंगचा होता. सो माझे गिफ्ट्स तुम्हाला आवडले असतील आणि बड्डे व्लॉगही लाईव्ह केलेला आहे, सो तोही तुम्ही बघू शकता. आणि तो शॉर्ट व्हिडिओ आहे, असं काय, कारण मला खूप एवढी बिझी होते मी की मला नाही टाईम भेटला की प्रॉपर मी शूट करू. सो येस, आजच्यासाठी एवढंच आणि हा ब्लॉग आपण इकडे एंड करूया, कारण हा खूपच लाँग व्हिडिओ गेलेला आहे. सो येस, असा सपोर्ट मला करत राहा आणि माझ्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह ऑल माय गाईज. सो येस, बाय बाय.